लोकसभा निवडणुकीचे पडघम कानी पडू लागले. मात्र गेल्या वर्षभरापासून इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघामध्ये आपला जनसंपर्क प्रचंड प्रमाणात वाढवलाय. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या सरळ लढत होणं अपेक्षित असलं तरी यावेळी मात्र धुळे लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षात इच्छुकांची गर्दी वाढली. धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्या 3 पंचवार्षिकपासून भाजपाची सत्ता असली तरी यावेळी मात्र भाजपसह राज्यातील सत्ताधारी पक्षांनीच उमेदवारीसाठी गर्दी केली. धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना स्वपक्षातूनच तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी विरोध होत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. केंद्र तसंच राज्यात भाजपाला चांगले दिन असल्यामुळं भाजपकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र प्रभावी उमेदवार असणं देखील तितकंच महत्त्वाचं असल्यामुळं पक्षाची कसोटी लागणार आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले सेवानिवृत्त IPS अधिकारी प्रताप दिघावकर यांनी निवृत्तीनंतर भाजपात प्रवेश केल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलंय. बागलांचे भूमिपुत्र असलेल्या प्रताप दिघावकरांचा दांडगा जनसंपर्क आहे. याशिवाय त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेलं योगदान हे लाख मोलाचं असल्यानं त्यांची सर्वाधिक लोकप्रियता वाढली आहे. दिघावकरांनी 26/11च्या वेळी दिलेलं योगदान आणि त्यांची कर्तव्यदक्षता लक्षात घेता त्यांची उमेदवारी आणि विजय हा निश्चित मानला जातोय. भाजपचं धक्कातंत्र सर्वांनाच परिचित आहे. गेल्या आठवड्यात शेतकरी मित्र बिंदू शर्मा यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचा दावा केलाय. पालकमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव सेनेकडून इच्छुक आहेत. धरती देवरे देखील इच्छुक असताना बावनकुळे यांनी काँग्रेसचे तुषार शेवाळे यांच्या घरी भेट दिल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय. हे सर्व चेहरे केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचेच असले तरी पक्ष उमेदवारी कोणाला देतं हे बघणं महत्त्वाचं आहे. भाजपचा आजवरचा उमेदवार देण्याबाबतचा इतिहास बघता 26/11च्या तपासात महत्त्वाची भूमिका बघता दिघावकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याचा दावा जानकरांनी केला. 4 एप्रिल ते 15 एप्रिल या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आमदार, खासदारांनी गावांना भेटी द्यायच्या आणि भारत सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या जनताभिमुख ज्या योजना आहेत त्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचल्या किंवा नाहीत याचा अभ्यास करण्याचं काम गाव चलो अभियानातून आम्ही करणार आहोत. भारत सरकारने खूप चांगल्या योजना अंमलात आणलेल्या आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल, नंतर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या विमा योजना असतील, नंतर किसान निधी योजना असतील, प्रधानमंत्री किसान योजना असतील. याचा फायदा शेवटच्या व्यक्तीपर्यंत गेला आहे का नाही ते आम्ही जनता पक्षाचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी गाव पातळीवर जाऊन लोकांना भेटून त्यांच्या समस्यांचं निराकरण करणार. याच्या माध्यमातून आम्ही जे आमचे बूथ प्रमुख असतील, पन्ना प्रमुख असतील त्यांच्याशी पण आम्ही संपर्क साधणार आणि प्रत्येकाने त्या गावामध्ये मुक्काम करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. म्हणजे आमचे पदाधिकारी हे फक्त पदाधिकारी नसून सामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली पाहिजे. या भूमिकेतून गाव चलो अभियान आम्ही चालू केलेलं आहे आणि प्रत्येक गावात त्याला अपेक्षेपेक्षा भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे. इसकी पार 400 पार ही जी संकल्पना आहे तर लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे 400च्या वर खासदार जातील यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. धुळे लोकसभासाठी आपली तयारी काय सर? मी 2 ऑगस्ट 2023ला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि एक शिस्तप्रिय आणि काडर बेस्ड पार्टी असल्यामुळे इथं शिस्तीला खूप मोठा वाव आहे. जर भारतीय जनता पक्षाने माझ्यावर धुळे लोकसभेची जबाबदारी दिली, उमेदवारी दिली तर पूर्ण ताकदीनिशी, समर्पित भावनेने आणि पारदर्शकपणे मी ही निवडणूक लढवणार आणि माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि जे आपलं मिशन महासत्ता आहे त्यासाठी मी पूर्णपणे समर्पित भावनेने काम करणार. न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव.